वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की त्या काकू म्हणत असतात, मी काय म्हणते पूर्वा, अगं एकदा तू भेटून तरी घे ना त्या मुलाच्या घरच्यांना, त्या मुलाला. असं व्हायला नको समोरून स्थळ आलं आणि आपणच नकार दिला. उगाचच्या उगाच काय गरज आहे असं करायची. आणि तसंही आता पूर्वा ऊर्जाचं सगळं काही तुलाच बघावं लागणार आहे ना. मग तिच्या लग्नाची घाई आता आपणच नको का करायला. आणि आपली ऊर्जा ही स्वतःहून काही बोलणार नाही, माझं लग्न ठरवा किंवा माझ्यासाठी काहीतरी करा. मग आपणच तिच्यासाठी काहीतरी बघायला नको का. आपणच आता पुढाकार घ्यायला हवा की नको. त्याबरोबर मग आई ऊर्जाकडे बघते, पण ऊर्जाच्या नजरेमध्ये आईला होकार आहे ऊर्जाचा असं काही जाणवत नसतं. त्यामुळे मग आई म्हणते, हो पण काकू एवढ्या लगेच बोलवून घ्यायचं म्हणजे. त्याबरोबर मग ऊर्जा तिकडनं पाणी प्यायला जाते. तर काकू म्हणतात, बघ पोरगी लाजली, मला तरी वाटतं तू त्या लोकांना भेटून घ्यायला पाहिजे. त्यावर मग पूर्वा म्हणते, अहो हो काकू, पण म्हणजे पुढच्या गोष्टीसुद्धा बघाव्या लागतील ना. त्यावर काकू म्हणतात, अगं पत्रिकेचं वगैरेच बोलत असशील ना, ही बघ त्या मुलाच्या आईने मला पत्रिकासुद्धा दिलेली आहे, हे घे तू पत्रिका वगैरेचं सुद्धा बघून घे. माझी पूर्ण खात्री आहे ना या दोघांचे सगळे गुण जुळणार. बघ माझी तर खात्रीच आहे. बघ अगं आपली ऊर्जासुद्धा एवढी चांगली आहे, हुशार आहे, समजूतदार आहे आणि तो मुलगासुद्धा. त्यामुळे ह्यांचं सगळं छान होणार. मी आत्ताच जाते आणि सांगते बघ त्यांना काहीतरी. त्याबरोबर पूर्वा म्हणते, सांगा त्यांना या म्हणून आमच्या घरी. तर दुसऱ्या बाजूला आता मंगेश हा चहावाल्याकडे येतो. आता चहावाल्याला सांगतो, मला एक कडक चहा दे. त्याबरोबर चहावाला त्याला विचारतो, लगेच देतो साहेब. त्याबरोबर मग आता मंगेश त्याला विचारतो, काय रे तुझ्या इकडे सगळेच वकील येत असतील ना बऱ्यापैकी चहा प्यायला. त्यावर तो म्हणतो, नाही साहेब वकील लोक तर कोर्टाच्या बाहेर तिकडेच चहा पितात. त्याबरोबर मग लगेचच आता हा म्हणतो, हो का मग जाऊ दे, मग मी तिकडेच जाऊन चहा पितो. त्याबरोबर मग लगेचच आता मंगेश असं म्हटल्यावर तो चहावाला म्हणतो, साहेब काय झालं असं का बोलताय. त्यावर मग मंगेश म्हणतो, मला थोडी माहिती हवी होती. त्यावर मग तो विचारतो, माहिती कोणाबद्दल माहिती हवी आहे साहेब. त्यावर तो म्हणतो, एका वकिलाबद्दल हवी आहे. त्यावर तो म्हणतो, काही काम आहे का तुमचं. त्यावर तो म्हणतो, आता वकील म्हटल्यावर कामच असणार ना. मग तो म्हणतो, काय नाव त्यांचं. त्यावर मग आता मंगेश म्हणतो, अरे जर नाव माहिती असतं तर तुझ्याकडे मी कशाला आलो असतो माहिती मागायला, सरळ त्यांच्या ऑफिसलाच जाऊन भेटलो नसतो का त्यांना. त्यावर मग तो विचारतो, मग कसं सांगणार साहेब म्या. त्याबरोबर मग मंगेश त्याला फोटो दाखवतो आणि म्हणतो, याला ओळखतोस का. त्याबरोबर मग तो म्हणतो, अहो मग तर साहेब मी तुमच्यासाठी स्पेशल चहा बनवतो. मंगेश म्हणतो, का. त्यावर मग तो चहावाला सांगतो, कारण ह्यासनी मी ओळखतो, अहो ह्यांचं नाव शौर्य आहे. त्याबरोबर लगेचच आता मंग्या म्हणतो, वा 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 माझं काम केलंस तू, पुढे. त्यावर तो म्हणतो, शौर्य. त्यावर मग मंग्या म्हणतो, अरे शौर्य कळलं, शौर्याच्या पुढे काय. त्याबरोबर तो म्हणतो, साहेब ते नाही बघा माहिती, मला फक्त शौर्य हा नाव आहे एवढंच ठाव आहे. मंग्या म्हणतो, आता मी एक काम करतो, मी कोर्टाच्या बाहेर जातो आणि शौर्य 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 अशा हाका मारतो. काय काय यार तू मित्रा, काय माझी फिरकी घेतोय का तू. त्याबरोबर तो म्हणत असतो, नाही साहेब फिरकी नव्हतो घेत, पण मला जेवढं माहिती आहे मी तेवढं बोललो. इतक्यात एक चहाची ऑर्डर त्या मुलाला येते. तसा तो मुलगा म्हणतो, साहेब मला चहाची ऑर्डर आली, मी आलो काय. आणि मग लगेचच तो तिकडनं चहा बनवायला जातो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्याची खूपच जास्त चिडचिड होत असते. तो म्हणत असतो, ह्याला सगळ्याला काय अर्थ आहे, हे लोक माझं लग्न असं कसं काय ठरवू शकतात, यांना माझ्याबद्दल काही वाटतं का नाही, उगाचच्या उगाच काहीही करतायत ही लोक. त्याबरोबर मग आजी म्हणते, शौर्य शौर्य शांत हो बाळा, बस इथे. त्याबरोबर शौर्य म्हणतो, आजी अगं कसा शांत हो, आणि तू सुद्धा खाली काहीच बोलली नाहीस, तू सुद्धा सगळं शांतपणे ऐकून घेतलंयस आणि आता मला सुद्धा सांगते शांत हो. त्यावर आजी म्हणते, हो कारण सध्या तुझं आणि अर्पिताचं लग्न थांबवणं हा माझ्यासमोर खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे शौर्य. माझ्यासमोरचा सगळ्यात मोठा सध्याचा प्रॉब्लेम आहे तुझं आणि ऊर्जाचं लग्न लावणं. त्यावर शौर्य म्हणतो, काय का पण आजी काय झालं. त्यावर मग आजी म्हणते, मी बार काउन्सिलरच्या मेंबर्सबरोबर बोलले आणि त्यांच्याकडून मला कळालं ऊर्जाच्या आईने ऊर्जाला जे काही सांगितलं आहे ते सगळं खरं आहे शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो, काय. त्यावर आजी म्हणते, हो खरंच तुझ्या बाबांनी म्हणजेच हर्षवर्धननी खूप जास्त ऊर्जेच्या बाबांना त्रास दिला होता, म्हणजे त्यांनी मानसिक पद्धतीने छळ केला होता तिच्या वडिलांचा. अरे त्याने तिला इतका त्रास दिला, त्यांना इतका त्रास दिला की शेवटी ते कोर्टात यायला बंद झाले. मानसिक छळ केला त्यांनी त्यांचा.
त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता एक वकील साहेब आलेले असतात चहा पिण्यासाठी टपरीवर, पण तोपर्यंत चहावाला ऑर्डर द्यायला गेलेला असतो. मग आता ते विचारतात चहावाला कुठे गेला. त्यावर मग मंगेश सांगतो ते ऑर्डर इतक्यात त्याच्या अंगावरती त्याला काळा कोट दिसतो. मग आता मंगेश लगेचच विचारतो तुम्ही वकील आहात का. त्याबरोबर वकील म्हणतो विषय आहे का. त्याबरोबर मग लगेचच आता मंगेश म्हणायला लागतो मग मला तुम्ही या वकिलाबद्दल सांगू शकता का, याला ओळखता का. त्याबरोबर लगेचच आता वकील साहेब विचारतात तुमचं काही काम आहे का यांच्याकडे. त्यावर मग आता मंगेश म्हणतो हो हो ॲक्च्युली कामच आहे, एक केस द्यायची आहे यांना, या केसबद्दल बोलायचं आहे. त्यावर मग आता ते वकील साहेब म्हणतात अहो मग मला सांगा की मी तुमचं काम एकदम स्वस्तात करून देतो, काय काम आहे. त्याबरोबर मग लगेचच मंगेश म्हणतो नाही पण म्हणजे यांचं नाव काय. त्याबरोबर मग तो वकील म्हणतो अहो हे पैसे जास्त घेतील खूप. त्यावर मग मंगेश म्हणतो अहो पण हे आहेत कोण, यांचं नाव काय. त्यावर मग तो वकील सांगू लागतो हे एका नामवंत मोठ्या वकिलाचे सुपुत्र आहेत. त्यावर मग तो म्हणतो पण त्यांचं नाव काय ह्याच्या वडिलांचं. त्यावेळी मग आता तो सांगतो की ह्यांच्या वडिलांचं नाव आहे हर्षवर्धन जहागीरदार आणि हे त्यांचे पुत्र शौर्य जहागीरदार. आता शौर्य जहागीरदार हे ऐकून मग मात्र याला खूप मोठा धक्काच बसतो. तो म्हणतो काय शौर्य जहागीरदार. त्यावर तो होकार देतो. मग आता इकडे मंग्या ठरवतो की बाप रे म्हणजे ऊर्जाच्या सगळ्यात मोठ्या शत्रूचा मुलगाच ऊर्जाचा सगळ्यात चांगला मित्र. नाही आता हा शौर्य जहागीरदार हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, ह्याचे पुरावे घेऊनच मी ऊर्जाकडे जाईन. तर दुसऱ्या बाजूला आता आजी सांगत असते की ऊर्जाच्या बाबांना हर्षवर्धनने खूप त्रास दिला, त्यांचं पूर्णपणे खच्चीकरण केलं, त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केलं आणि म्हणजे एखाद्याचा खून केला तर त्याचा पुरावा शौर्य मिळवता येतो, पण एखाद्याला जर मानसिकरित्या त्रास दिला तर त्याचा पुरावा मिळवता येत नाही. आणि हेच सत्य आहे की तुझे बाबा हर्षवर्धन जहागीरदार हाच ऊर्जाच्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार आहे, त्यामुळेच तर मला काळजी वाटते. त्यावर शौर्य म्हणतो बाप रे जर असं असेल तर मग तर आता पूर्वा काकूंना खूपच अवघड होईल माझ्या आणि ऊर्जेच्या लग्नासाठी तयार करणं. आता कशा होतील ते आमच्या लग्नासाठी तयार. त्याबरोबर आजी शौर्याकडे जाते आणि शौर्याला म्हणते शौर्य तू चुकतोयस. हे बघ ऊर्जेच्या आईला लग्नासाठी तयार करणं अवघड नाही आहे, ऊर्जाला लग्नासाठी तयार करणं अवघड आहे. तू पहिला त्याचा विचार केला पाहिजेस. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे वकील साहेब म्हणतात की बोला ना काय केस आहे तुमची, केसबद्दल डिस्कस करायचं ना. त्याबरोबर लगेचच आता मंग्या म्हणतो मला ह्या जहागीरदार साहेबांच्या ऑफिसचा पत्ता सांगू शकाल का. त्याबरोबर लगेचच ते वकील साहेब म्हणतात घालवायचेच आहेत का तुम्हाला जास्तीचे पैसे, काय बघताय असं. त्याबरोबर मग तो म्हणतो सांगा ना पत्ता माहीत असेल तर. मग लगेचच तो वकील म्हणतो ठीक आहे घ्या पत्ता. आणि मग तो लगेचच मंग्याला पत्ता सांगतो आणि म्हणतो जाऊ द्या चहाही नाही मिळाला आणि केसही नाही मिळाली, जातो मी. आणि मग घालवा जास्तीचे पैसे असं म्हणत तो वकील तिकडनं निघून जातो. आता वकील तिकडनं गेल्यावर मंग्या म्हणू लागतो की खरं तर मला असं वाटतंय मी ऊर्जाला लगेचच या सर्व गोष्टी सांगून टाकाव्या, पण नाही. आता मी पहिलं तर हर्षवर्धन जहागीरदारांच्या ऑफिसला जाऊन बघतो, तिकडे पुरावे गोळा करतो आणि त्यानंतरच मग मी ऊर्जाला सगळं काही सत्य सांगून टाकतो. ऊर्जाला सगळं खरं तर मी सांगणारच आहे असा विचार आता मंग्या करू लागतो. तर इकडे आता पूर्वा भाजी साफ करत असते. पूर्वा आता सांगत असते बघतेस ना गं की मनू भाजी किती महाग झाली आहे ते. अगं तुला आवडते म्हणून मेथी खरेदी केली तर फक्त 4 काड्या आल्या बघ 50 रुपयाची जुडीमध्ये. त्याबरोबर मग आता लगेचच ऊर्जा येते आणि आईच्या खांद्यावरती डोकं टेकते. आई म्हणते काय गं मनू काय झालं, थकली आहेस का बाळा. त्यावरती म्हणते नाही आई. मग आई विचारते मग काय झालं. त्यावरती म्हणते आई तू का त्या लोकांना बोलवतेस. हे बघ ना मला सध्या ना लग्न वगैरे ह्या सर्व गोष्टीत नाही गं पडायचं आहे. सध्या मला माझ्या केसवरती फोकस करायचा आहे, मला माझ्या कामावर लक्ष द्यायचं आहे. मग तू त्या काकूंना सांग ना स्थळं वगैरे नका बघू नका आणू म्हणून. त्याबरोबर आई म्हणू लागते अगं ऊर्जा मी काय लगेच तुला त्या लोकांसमोर चहा आणि कांदे पोहे घेऊन उभं नाही करणार आहे, मी फक्त त्या लोकांना भेटायला बोलवलं आहे बस इतकंच. त्याबरोबर लगेचच ऊर्जा म्हणते अगं आई पण तरीसुद्धा. त्यावर आई ऊर्जाला म्हणते ऊर्जा बाळाला काळजी वाटते तुझी, मी तुझी एकटी काळजी घेऊ शकेन की नाही मला खरंच कळत नाही गं. नाही म्हणजे मी तुला दाखवत नाही पण तरीही मला खूप काळजी वाटत असते तुझी सतत.
तू घरी येईपर्यंत ना माझ्या जीवात जीव नसतो बाई. त्यावर ऊर्जा म्हणते, म्हणून काय आई तू माझं लग्न लावून टाकणार आहेस का? तुला माझ्यासाठी नवरा हवा आहे की बॉडीगार्ड? काय चाललं आहे तुझं आई? त्यावर आई म्हणते, ऊर्जा अगं तसं नाही आहे बाळा. हे बघ, तुला नाही कळणार ऊर्जा, पण मला काय वाटतंय ते मी तुला नाही सांगू शकत. आणि मी कुठे म्हणते की मी लगेच तुझं लग्न लावून देणार आहे? तसं नाही बाळा. पण एक ना एक दिवस तुझं लग्न लावायचंच आहे की नाही? एक ना एक दिवस मला तुला सासरी पाठवायचंच आहे ना. मग आणि काकू जे म्हणाल्या ते बरोबर आहे. समोरून आलेलं स्थळ आपण असं नाकारणं बरोबर वाटत नाही ना, म्हणून येऊ देत ना त्यांना घरी. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, आई पण अगं कशासाठी हे सगळं? त्यावर आई तिला सांगते, ऊर्जा बाळा असं नसतं गं, एवढं समोरून ते येत आहेत तर येऊ देत ना. मी कुठे लगेच तुझं लग्न त्यांच्याबरोबर ठरवून टाकणार आहे. ऊर्जा तरीही तयार नसते. मग आई तिला विचारते, ऊर्जा तुझ्या मनात कोणी आहे का? तुझ्या मनात काही आहे का? त्यावर आता आईने हा असा प्रश्न विचारल्याबरोबर ऊर्जा गप्प बसते. ऊर्जाला लगेचच त्या दिवशीचा टपरीवरचा प्रसंग आठवतो, ज्या दिवशी शौर्यने स्वतःच्या मनातल्या भावना ऊर्जाला सांगून टाकल्या होत्या. शौर्यने ऊर्जाला सांगितलं होतं, ऊर्जा मला तू खूप आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि त्यानंतर मग ऊर्जाला तोही प्रसंग आठवतो, जेव्हा आज शौर्यने पुन्हा त्याच टपरीवर ऊर्जाला विचारलं होतं, ऊर्जा तुझंही माझ्यावर प्रेम आहे ना? आणि ऊर्जाने मात्र तिकडे शौर्यला होकारही दिला होता. पण तिने शौर्यला ही गोष्ट सांगितली होती की शौर्य, मी लग्न माझ्या आईच्या मर्जीने करणार आहे, मी माझ्या आईला दुःख होईल असं काहीच करणार नाही. तर इकडे आता ऊर्जा म्हणते, नाही गाई तसं काहीही नाही आहे. आई तुला त्या लोकांना भेटायला बोलवायचं आहे ना, तू बोलवून घे, माझी काहीच हरकत नाही आहे. आता ऊर्जा हे असं म्हणते आणि लगेचच तिकडनं निघून जाते. आईला कळत नाही की नेमकं ऊर्जाचं असं काय झालं, पण आता आई विषय सोडून देते. तर दुसऱ्या बाजूला इकडे विजया ही खूप जास्त चिडलेली असते. विजया म्हणत असते, अहो काय सुरू आहे हे सगळं तुमचं? तुम्हाला काही काळजी आहे का नाही माझ्या मुलीची? अहो चक्क तुम्ही माझ्या मुलीचं लग्न त्या विक्रांत बरोबर ठरवताय. हां, त्याची लायकी माहीत नाही आहे का तुम्हाला? आणि का म्हणून माझ्या मुलीचं आयुष्य तुम्ही पणाला लावताय? काय सुरू आहे हे सगळं घरात? कुणाला कळणार आहे का? घरात कुणाला काहीही माहीत नाही आहे आणि तरीही सगळेजण लग्न ठरवून मात्र मोकळे झालेत. हे बघा, तुम्हाला ही सगळी जर केस वाटत असेल ना तर तसं नाही आहे. हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याबरोबर मग लगेचच इकडे हर्षवर्धन तिला म्हणत असतो, हे बघ तू शांत हो. त्यावर विजया म्हणते, मी कशी शांत राहू सांगा ना? तुम्ही फक्त वकील म्हणून या सगळ्याकडे बघताय, पण माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे इथे आणि मी गप्प बसणार नाही. तो विक्रांत कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना? त्याबरोबर मग आता हर्षवर्धन जहागीरदार म्हणू लागतो, हे बघ विजया तू शांत हो, तू काळजी करू नकोस, मी काहीही चुकीचं घडू देणार नाही. आणि जशी ती तुझी मुलगी आहे तशीच माझीसुद्धा मुलगी आहे, मलासुद्धा तिची काळजी आहेच. त्यावर विजया म्हणते, मला वाटत नाही आहे तसं आत्ता, कळतंय का तुम्हाला? अहो तुम्ही चक्क लग्नाला होकार दिलात. अहो ती लोकं आज आपल्या घरी येऊन लग्न ठरवून गेली. काय तर म्हणे या आठवड्यात लग्न करायचं. अहो लग्न म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? हां, आणि माझ्या मुलीचं आयुष्य मी असं पणाला लावू देणार नाही आहे, समजलं ना तुम्हाला? हां, अहो ती लोकं सरळ घरात काय येतात, लग्न करा काय म्हणतात. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणत असतो, विजया हे बघ तू काळजी करू नकोस, फक्त आजचा एक दिवस थांब. विजया म्हणते, काय होणार आहे अशा आजच्या एका दिवसात? सांगा ना काय होणार आहे? काय करणार आहात तुम्ही आजच्या एका दिवसात असं? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणू लागतो, विजया अगं ती लोकं लग्नाची घाई करतायत कारण त्यांना विक्रमची होणारी बदनामी थांबवायची. त्यांना ती बदनामी नको आहे म्हणून ना, मग आपण ती बदनामी होण्यापासून थांबवू शकतो. मग ती लोकं लग्नाचा विषय नाही काढणार. त्यावर मग लगेचच विजया म्हणते, आणि जर त्यांनी विषय नाही थांबवला तर? जर त्यांनी लग्नाचा विषय सुरूच ठेवला तर? त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, नाही होणार असं, कळतंय का तुला? नाही होणार असं. त्यावर विजया म्हणते, आणि जर असं झालं तर? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, विजया तू माझ्यावर थोडासा विश्वास ठेव ना. विजया म्हणते, ठीक आहे मी विश्वास ठेवते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, काय? त्यावर विजया म्हणते, जर त्यांनी हा विषय बंद नाही केला ना, तर मग मात्र मी सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकेन आणि मग बास, मग मला पुढे काहीही ऐकायचं नाही आहे. मी माझ्या मुलीच्या आयुष्याचा हा असा खेळ होऊ देणार नाही आहे. समजलं ना तुम्हाला? तुमच्यासाठी तुमची केस महत्त्वाची असेल, पण माझ्यासाठी माझी मुलगी महत्त्वाची आहे. तुमच्यासाठी काहीही महत्त्वाचं असलं तरीही माझ्यासाठी माझ्या मुलीचं भविष्य महत्त्वाचं आहे. मी एक आई आहे आणि मला माझ्या मुलीची सतत काळजी वाटत राहते. समजलं ना तुम्हाला?
त्यामुळे मी काहीही चुकीचं घडू देणार नाही आहे तिच्याबरोबर. लक्षात ठेवा. तुम्हाला आजचा दिवस हवा आहे ना, आजचा दिवस दिला आहे मी तुम्हाला, काय करायचं आहे ते करा, एवढं बोलून मग विजया तिकडनं निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला आता काकू ह्या किचनमध्ये येतात. आता दिव्या ही किचनमध्ये असते. तर काकू ह्या घरातल्या मेडला म्हणतात, ए जा बाहेर, जेवणाची तयारी कुठवर आली आहे ते बघ. त्याबरोबर बिचारी मेड गुपचूपपणे तिकडनं निघून जाते. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी आता दिव्या येते. दिव्या काकूंना म्हणत असते, काकू काही कळतच नाही बाबांचं काय चालतं ते, म्हणजे लग्न ठरवतात काय, लग्न मोडतात काय. त्याबरोबर लगेचच काकू म्हणते, हो ना, मला सुद्धा काही कळत नाही, पण जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, आपण फक्त तमाशा बघत बसायचं. त्याबरोबर काकू म्हणते, आणि आपलं सुप्रीम कोर्ट त्या दिवशी किती दिमाखात लग्न मोडलं होतं, आणि आज मात्र बाबा बोलताना एक शब्दही सुप्रीम कोर्टाच्या तोंडातनं बाहेर पडत नव्हता काय. त्याबरोबर लगेचच काकू म्हणतात, हो ना, अगदी बरोबर बोलतेस बघ तू दिव्या. आणि मग दोघीजणी मोठ्याने हसतात आणि एकीमेकीला टाळ्या मारू लागतात. तोपर्यंत त्या ठिकाणी आदित्य येतो. आदित्य येऊन आता विचारतो, दिव्या तू ऑफिसला का आली होतीस. त्यावर काकू म्हणते, काय तू जहागीरदारांच्या ऑफिसला गेली होतीस दिव्या. त्यावर दिव्या म्हणते, हो गेले होते ना. त्यावर मग आदित्य म्हणतो, का आली होतीस तू ऑफिसला, तेच विचारतोय मी तुला, काय काम होतं तुझं तिकडे. त्यावर दिव्या म्हणते, सांगते मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येत होती, म्हणून मग मी विचार केला की मी जाऊन माझ्या नवऱ्याला ऑफिसमध्ये भेटते, आणि म्हणूनच तुला भेटायला मी ऑफिसमध्ये आले होते. पण काय सांगू, तू ऑफिसमध्ये नव्हतासच. काय रे आदित्य. त्यावर आदित्य तिला म्हणू लागतो, हे बघ दिव्या, जे आपल्यामध्ये नाही आहे ते उगाच दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. आतापर्यंत घरामध्ये खूप तमाशे केलेस, ऑफिसमध्ये नको आहे मला काहीही, आणि आजच्या नंतर पुन्हा कधीच ऑफिसमध्ये पाऊलसुद्धा ठेवू नकोस, समजलं ना. त्यावर दिव्या म्हणते, अरे आदित्य तू माझ्याशी असं का बोलतोस. आदित्य काहीही न ऐकून घेता तिकडनं निघून जातो. त्याबरोबर काकू दिव्याला म्हणते, तू का ऑफिसला गेली होतीस हे खरंच नाही विचारणार मी तुला दिव्या, पण तू काहीतरी नवीन सुरू केलं आहेस हे बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे. त्याबरोबर मग दिव्या हसते. तशी लगेचच काकू ही तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता आपण पुढे पाहतो की इथे आता जे काही बोललेले आहेत लग्न ठरवण्याबद्दल त्या मुलीचे वडील, ते सगळं काही आता हर्षवर्धनला आठवत असतं, आणि हर्षवर्धन आता त्या सर्व गोष्टींचा विचार करत असतो. काय करायचं काय नाही याचे विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतात. तर दुसऱ्या बाजूला आता शौर्यच्या डोक्यातसुद्धा तो सर्व प्रकार सुरू असतो. इतक्यात त्याच्या फोनवरती ऊर्जाचा फोन येतो. आता ऊर्जाचा फोन आल्यावर शौर्य म्हणू लागतो, ऊर्जा अगं कसा उचलू तुझा फोन, आणि काय सांगू तुला की माझ्या घरचे माझं लग्न एका भलत्याच मुलीबरोबर ठरवत आहेत, आणि मी काहीही करू शकत नाही आहे. तर इकडे ऊर्जा ही सुद्धा खूप टेन्शनमध्ये असते. त्यानंतर मग शौर्य ऊर्जाचा फोन उचलतो. ऊर्जा माझी आई माझ्या लग्नासाठी कुणाला तरी भेटणार आहे हे शौर्याला सांगते. शौर्य आजीकडे येतो आणि आजीला ही गोष्ट सांगतो. मग आजी शौर्याला म्हणते, उद्याच आपण ऊर्जाच्या घरी शगून घेऊन जायचं. तर दुसऱ्या बाजूला आता पुन्हा एकदा हर्षवर्धन जहागीरदारांना त्या मुलीचे वडील दबाव टाकत असतात की लग्न ह्या आठवड्यात झालंच पाहिजे. हर्षवर्धन जहागीरदार त्याला सांगत असतात की तुम्ही काळजी करू नका, आजच आपलं काम पूर्ण होईल. आणि मग ते फोनवरती म्हणत असतात, त्या ऊर्जा शिंदेला तिच्या अकाउंटला पैसे आले आहेत हे कळण्याच्या आधीच प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि आपल्या कामाला सुरुवात करा. तर तोपर्यंत आता इकडे शौर्य आणि आजी हे दोघंजणं ऊर्जाच्या घरी पोहोचलेले असतात. आता ऊर्जा आणि पूर्वा दोघीजणी दरवाजा उघडतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद.